आदरणीय सुनील दादा केदार हे या उपोषणाला भेट देण्यासाठी आणि मी त्यांना विनंती करतो की जरा तुम्ही पण स्थानापन्न व्हा. हा विषय नाशिक शहराच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असा विषय आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक हे जिल्ह्यातलं एकमेव स्मारक आहे. आणि ज्या स्मारकासाठी आमच्या नाशिक शहरातील आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, नगरसेवकांनी अतिशय कष्ट घेतले, हे स्मारक उभं केलं आणि नवं स्मारक उभं राहिलं पाहिजे या दृष्टीनं कामही सुरू झालं. पण नाना विषय असा झाला की गेल्या 2 वर्षापासून प्रशासनाची दिरंगाई असेल, की कागदपत्रांचा खेळ असेल, की ठेकेदाराचा काय मलिदाचा विषय असेल, तर ते गेल्या 2 वर्षापासून तो जो पुतळा होता तो काढून घेतलाय. नवाई काही येईना, जुनाही गायब झालाय. अशा परिस्थितीत चळवळ कुठंतरी शांत झाली. चळवळीच्या लोकांना वाटतंय की हा आमचा सन्मान केलाय नवा बसवा म्हणून, की हा आमचा अपमान करताय. की एवढे मोठे कामं नाशिक शहराच्या माध्यमातून होत आहेत. सगळ्या गोष्टी चांगल्या सुरळीत चालल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जो विषय आहे हा विषय अस्मितेचा विषय आहे, विचारांचा विषय आहे, चळवळीचा विषय आहे. आणि हा विषय होत असताना आम्हाला वाटतं की एक पुतळा आहे, ज्या पुतळ्याच्या माध्यमातून आमदार असतील, आपले नगरसेवक आता नवीन निवडून आले, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी अतिशय सुज्ञ आहेत. तुमचं लक्ष घालावं. काय होतं, एखादा विषय मागे पडला कुणीतरी त्याचं लक्ष घातलं पाहिजे. माझी विनंती आहे की आताच आम्ही आतील जे अधिकारी असतील, ठेकेदार असतील, चर्चा झाली, परंतु शहराध्यक्ष म्हणून आमची हातून विनंती असेल की वडिलकीचा वायदा म्हणून आपण या ठिकाणी या विषयात लक्ष घालावं. हा विषय काही खूप मोठा नाही. सरकारकडे निधी आहे, सरकारकडे सगळ्या योजना आहेत. फक्त कुणीतरी फक्त तिथं त्या कागदाला हात लावायचा आहे, त्या स्पर्शाने याला तरी कागद पुढं जाईल. आमचे सर्व कलाकार मंडळी असतील, सर्व समाज बांधव असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्या सर्वांनी खूप वेळ काढला आहे. आणि एवढ्या विषयासाठी जर उपोषण करावं लागतंय हे मला वाटतं आमच्या जवळचं दुर्दैव आहे. जी गोष्ट तुमच्याबद्दल शब्दानं होईल त्यासाठी आम्हाला आमचा वेळ वाया घालावा लागतो. पण आपण या कार्यक्रमासाठी किंवा या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालो त्याबद्दल मातंग समाज असेल, की बाबासाहेब आंबेडकरांची पुणे बाबासाहेब आंबेडकर चळवळ असेल, या चळवळीच्या वतीनं आपण आभार मानतो. आणि आपल्या या ठिकाणी हे करतो की काही मंडळी आहेत, ही लोक कलेसाठी वाहून घेतलेली मंडळी आहे, साहित्यासाठी वाहून घेतलेली मंडळी आहे. हा कला आणि संस्कृतीचा प्रश्न आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे आपल्यासाठी संस्कृतीचा प्रश्न आहे. आपण यात लक्ष घालाल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद.